घरातील सर्व कामे तर झाली आणि किचन ओटाही साफ करून झाला. आता फक्त जेवायचंच बाकी राहिलं होतं. जेवणाच्या आधी मिस्टरांची फर्माईश आली, "आज मला वांग्याचं भरीत हवं आहे." चला तर मग लागा लगेच कामाला आणि 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्याला जेवायलाही बसायचं आहे. आता वांग्याचं भरीत तर करायचं आहे, पण भाजून नाही घ्यायचं. कारण आपण सर्व साफ करून ठेवलेलं आहे. किचन ओटाही साफ झालेला आहे. आता मी काय केलं होतं, मोठ्या आकाराचं वांगं घेतलं, त्याची साले काढून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे त्याला कट करून घेतलं आणि थोडंसं मीठ घालून तेलामध्ये परतून घ्यायचं. एक वाफ काढली की छान असं वांगं शिजलं जातं. वांगं बघू शकता तुम्ही मी स्मॅश करताना एकदम छान असं शिजलं होतं. त्यानंतर खमंग अशी मोहरीची फोडणी द्यायची. त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, थोडासा कांदा घालायचा. कांदा छान असा परतून घेताना तो जास्तही भाजला जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं. मीठ घ्यायचं परत एकदा. इथे मी धना जिऱ्याची थोडीशी पूड घेतली होती आणि हे थोडंसं गार करून घ्यायचं. आता गार झालेल्यामध्ये आपण स्मॅश केलेलं वांगं घेऊया आणि छान असं परतून घेऊया. आता परतलेल्या वांग्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायचं, शेंगदाण्याचं कूट वापरायचं आणि ह्यामध्ये मी दही वापरलं आहे. दही वापरल्यामुळे एकदम छान अशी झकास चव लागते. झणझणीत छान असं चरचरीत आता बेत तयार झाला आहे. कशाबरोबरही खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा. माझ्याकडे तर आज भाकरी नव्हती, चपातीबरोबरच मी असं छान मस्त खाऊन बघितलं. एकदम मस्त असं स्पायसी झालं होतं. चला